आजचा हा अतिशय महत्त्वाचा दिवस आहे आपल्या सगळ्यांच्या दृष्टीने आणि हा दिवस जो आहे वर्ल्ड एल्डर अब्यूज अवेअरनेस डे हा आज सगळ्या जगामध्ये कॉमोमरेट केला जातो. ह्याला आपण साजरा म्हणू शकत नाही कारण ह्याच्यामध्ये एल्डर अब्यूज आहे. मला या ज्येष्ठ नागरिक ताईनी सांगितलं कि थोड़ा सा हमारे लिए हिंदी में भी बात करो ताकि आप क्या बोलते हैं मुझे फिर समझ में आएगा. तो यहाँ पे कुछ हिंदी भाषिक भी लोग हैं तो उनके लिए थोड़ा सा मैं कॉम्बिनेशन करके मराठी में भी बात करूँगी, थोड़ा बहुत हिंदी में भी बात करूँगी. अंग्रेज़ी तो सवाल नहीं आता क्योंकि सबको समझते, लेकिन हम लोग अगर ज़्यादातर मराठी और जनरली हम लोग टॉक करते हैं तो ये दोनों का मैं उपयोग करूँगी. सबसे पहले मैं यशवंतराव चव्हाण सेंटर के विश्वस्त टकले साहब की बहुत ही आभारी हूँ कि वो उनके हस्ते आज ये उद्घाटन हुआ. अग्रवाल साहब जो भी यहाँ पे विश्वस्त उपस्थित है, दीप्ति जी जो सीईओ है वो उपस्थित है और सारी यशवंतराव चव्हाण ट्रस्ट के जो एडमिन सेक्शन है वो उपस्थित है यहाँ पे. मैं अर्बन सेल के हमारे हर्षद स्वार जी और उन्होंने हमारी जो टीम है वो भी यहाँ उपस्थित है, उनकी भी बहुत बहुत आभारी हूँ. साथ में फेस्कॉमचं जर नाव नाही घेतलं तर दिचोलकर साहेब माझ्याकडे असे बघतायत की आमचं नाव का नाही घेतलं. फेस्कॉम शिवाय हा कार्यक्रम झाला नसता. तर औंधे साहेब, त्याचप्रमाणे हे फेस्कॉमचे सर्व प्रतिनिधी आणि दीपिकाने जी मेहनत घेतलेली आहे, दीपिका शेरखाने, सुकेशनी, वंदना आणि त्यांच्या सर्व टीमची मी अत्यंत आभारी आहे. आज आपण सगळ्यात जास्त आभार मानले पाहिजे ते सुप्रियाताईंचे. सुप्रियाताईंनी आपल्याला नेहमीच एनकरेज केलेलं आहे आणि त्याच या कार्यक्रमाच्या आयोजक आहेत आणि म्हणून हा कार्यक्रमचा रिपोर्ट शेवटी त्यांच्याकडे टकले साहेब आहेत, आपण सगळ्या ते पोहोचवाल आणि त्यांना खूप आनंद होईल की अशा प्रकारचा कार्यक्रम आज आपण हा दिवस महत्त्वाचा आहे म्हणून अवेअरनेस प्रोग्राम ठेवला. तर सगळ्यात पहिलं जे आपलं लेक्चर होतं ते माझं होतं, ज्याच्यामध्ये आजचा हा दिवस जो आहे हा आपण का करतो, ये आप हमारा जो आज का दिन है उसका क्या महत्व है, उसकी हिस्ट्री क्या है, ये किसने स्टार्ट किया, क्यों स्टार्ट किया, ऐसी कौन सी परिस्थिति बनी है जिसके वजह से यूनाइटेड नेशंस को इस दिन को जारी करना पड़ा. तो लेकिन हमारे जो स्पीकर थे वो ठाना जाने वाले थे तो मैंने उनको बोला कि नहीं, आपका विषय जो है वो बहुत ही इम्पॉर्टेंट है और उन्होंने बहुत ही खूब तरीके से आपको समझाया है. और उन्होंने एक बैट्समैन जो आता है ना 100 मार के जाता है, बराबर है, तो दूसऱ्याला आव्हान निर्माण करतो. तर ते आव्हान आपल्याला त्याने दिलेलं आहे. जास्तीत जास्त चांगला कार्यक्रम आपण यानंतर परफॉर्म करू आणि नंतर तिसरा पण अतिशय महत्त्वाचा जो टेक्निकल टॉपिक होणार आहे हेल्थ रिलेटेड, त्याला पण आपल्याला वेळ दिला पाहिजे. तर असो, आज आपण इतक्या मोठ्या संख्येने, आप इतने बड़े तादाद में ये जो सीनियर सिटीजन्स आ गए हैं, बहनों और भाइयों और बुज़ुर्ग सभी सम्मान्य लोग, ये जो वर्ल्ड एल्डर अब्यूज़ अवेयरनेस डे मनाने का जो है वो 2011 में हुआ. मैंने कोई पावर पॉइंट प्रेजेंटेशन नहीं रखा है क्योंकि एक ऑर्गेनाइज़र होने के नाते हमारे ऊपर एक बड़ी जिम्मेदारी होती है. तो व्हेन आई गो एज अ स्पीकर टू सम अदर प्रोग्राम, तो मैं ये ज़्यादा 1 घंटे का मेरा प्रोग्राम रहता है, इसके लिए बड़ा वर्कशॉप रहता है. लेकिन आज के दिन का जो 2011 में यूनाइटेड नेशंस ने ये आज का दिन रखा है, उन्होंने ये क्यों कहा है कि ये क्यों रखा है. सबसे पहले एल्डर अब्यूज़ का मतलब उनका क्या डेफिनेशन है जो मैं अंग्रेज़ी में पढ़ूंगी और आपको उसका मतलब बताऊंगी. टू रेज द अवेयरनेस अबाउट द निग्लेक्ट एंड अब्यूज़ एक्सपीरियंस्ड बाय सीनियर सिटीज़न और एल्डर एडल्ट, उसको हम लोग क्या बोलते हैं, मतलब उनको जो अनुभव आता है एल्डर अब्यूज़ करने का, जो अनुभव आता है कि निगलेक्ट, उनको ध्यान में दे देना है कि नहीं है, और अब्यूज़ जिसको प्रताड़ना करना, ये वर्ल्ड में बहुत पैमाने पे होता है. इसलिए उन्होंने कहा कि दैट इज़ द डेफिनेशन, निगलेक्ट ऑफ द सीनियर सिटीज़न और उनका अब्यूज़ करना, ऐसा उनका एक्सपीरियंस. आई लाइक द डेफिनेशन. जब उनको लगता है, जरा मला वाटलं की हे माझं एल्डर अब्यूज़ आहे तर तो माझ्या दृष्टीने अब्यूज़ आहे, नॉट ॲज पर द लॉ.
काही असू शकतं. तुम्ही म्हटलं चल इथे बस, दुसऱ्याला नाही वाटणार, मला वाटेल. सो माई डिग्निटी स्टेटस आई डिसाइड एंड आई डिसाइड व्हाट इज़ द डेफिनेशन. तो ये बहुत इम्पॉर्टेंट बात है. दूसरी बात है कि हम लोग जो यहाँ पे कहाँ कहाँ एल्डर अब्यूज़ कहाँ कहाँ होता है, कहाँ कहाँ होता है आप सबको मालूम है. इन जो यूनाइटेड नेशंस ने कहा है वो उन्होंने कहा कि एल्डर अब्यूज़ इज़ एन इंटेंशनल निगलेक्ट. जानबूझकर, मुझे मालूम है डिचोलकर साहब यहाँ बैठे हैं, लेकिन मैं जानबूझकर उनको निगलेक्ट करूँगी. मुझे मालूम है साहब बैठे, जानबूझकर जब मैं उनको निगलेक्ट करती हूँ, इंटेंशनल अनइंटेंशनल होता है तो उसको अरे सॉरी मी तुम्हाला बघितलं नाही, इट इज़ नॉट एन एल्डर अब्यूज. पण मला माहिती आहे ते बसलेत, पण त्यांच्याकडे लक्ष न देणं, त्यांची प्रतारणा करणं त्या व्यक्तीला वाईट वाटतं. तर त्याला आपण असं खूप सिनियर सिटीजन झाल्यानंतर त्यांच्याकडे वेगळ्या पद्धतीने बघितलं जातं. दॅट इज कॉल्ड एल्डर अब्यूज ऑल्सो. मग हे कुठे कुठे होतं तर मग हे, आणि हे मिलियन्स ऑफ लोक आहेत या जगामध्ये, मिलियन्स ऑफ लोग हैं, उनके यहाँ हर दिन रोज़ाना मिनट टू मिनट होता है. असंख्य जिसको हम कहते हैं. दूसरा है होम जो होते हैं अपने होम. 3 तरह के होम है, एक अपना घर, नर्सिंग होम और दूसरा है ओल्ड एज होम. तो 3 घर में लोग रहते हैं. एक अपने घर में रहते हैं, कभी कभी बीमार होते तो नर्सिंग में रहते हैं, और जब कुछ परिस्थिति ऐसी होती तो ओल्ड एज होम में रहते हैं. वहाँ पे भी बहुत बड़े पैमाने पे एल्डर अब्यूज़ और निगलेक्ट होता है. उसके बाद फैमिली, उसके बाद रिलेटिव्स, आजू बाजू के लोग और स्ट्रेंजर्स भी. मैं आपको जानती भी नहीं फिर भी मैं आपका एल्डर अब्यूज़ करूँगी. ज़रूरी नहीं कि आप मुझे जानना ही चाहिए. इवन स्ट्रेंजर्स, अगर आप जेरोक्स के दुकान में जाएंगे, सब लोग खड़े हैं और आपको सबसे पहले आप खड़े हैं और आपको कोई निगलेक्ट करता है, अरे वो तो क्या है, उनको रहने दो. और कोई नया लड़का लड़की आएंगे उनको तो यू फील कि अरे सबसे पहले मैं खड़ा हूँ, मेरे तरफ वो देख ही नहीं रहे. रेस्टोरेंट में मैंने ऑर्डर प्लेस किया, मुझे दे ही नहीं रहे, और जो बाद में सब यंग बच्चे हैं उनको फटाफट दे रहे. इवन दैट अमाउंट आई फील बैड कि why I am discriminated. So this kind of a intentional discrimination also comes into elder abuse. Now हम लोग ये उसके इफ़ेक्ट्स क्या होती है, ये क्यों है, why elder abuse को हम लोग डेंजरस क्यों बोलते हैं. इसलिए डेंजरस बोलते हैं क्योंकि उसके वजह से उसका इफ़ेक्ट ये होता है कि प्रीमैच्योर डेथ होता है. उनकी आयु भी नहीं होती है मरने की, फिर भी उनको लगता है कि मेरी जीने की वजह क्या है, why am I alive. मुझे नहीं जीना है, कोई भी मुझे, हर जगह मेरी प्रताड़ना होती है, प्रत्येक ठिकाणी माझी अवहेलना होते, मला नाही जगायचं, मला घरातले लोक विचारत नाहीत, माझं सगळं आयुष्य मी ह्यांच्यासाठी खर्ची केलं, पण आता बघा मला कोण वेळेवर जेवायला देत नाही, मला कोण विचारत नाही, घरात लग्न आहे तर सगळी धामधूम आहे पण मला एक बाजूला 4 दिवस बाहेर जा असं सांगण्यात येतं. या सगळ्या प्रकारांमुळे अल्टिमेटली नॉनस्टॉप जर अशा प्रकारचा अगर कंटिन्यूअस इस तरह का जो एल्डर अब्यूज़ होता है दैट कॉजेस प्रीमैच्योर डेथ. अगर कोई इंसान 80, 90, 100 भी साल जीना है, वो 15-20 साल पहले ही उनकी डेथ होती है. इसीलिए इसको सीरियसली यूनाइटेड नेशंस ने उसको ले लिया है कि इस तरह से नहीं होना चाहिए. तो आज का जो दिन है ये हम इसी के ऊपर चर्चा करने के लिए और इसी के ऊपर अवेयरनेस करने के लिए रखा है. दूसरी बात है कि डिटीरियोरेशन होता है, हेल्थ जल्दी जल्दी ख़त्म हो जाती है, डिटीरियोरेट होते, डीजनरेशन, मतलब मेंटली फिज़िकली जो बुढ़ापा आने वाला है, जो ग्रेसफुल नहीं होता है, सडन होता है, बाल ये हो जाते हैं, झड़ जाते हैं. अगर आप उनका यंग एज का फ़ोटो देखो और ये ओल्ड एज का देखो तो ये आप है पहचानने में भी नहीं आते. पर्सन बिकम्स ओल्ड विच इज़ नेचुरल, किसी को भी नहीं हुआ है वो, लेकिन वन हैज़ टू एज ग्रेसफुली. टकले साहेब बघा त्यांचं एज, पण हाउ ग्रेसफुल ही लुक्स. आई ऑलवेज अप्रिशिएट हिम. वो हमेशा जीन्स में आते हैं, बहुत ही अच्छे ग्रेसफुल रहते, कितना काम करते. आई ऑलवेज गिव हिम. त्यांना माहीत नाही पण मी आज प्रथमच बोलते कारण आज दिवस महत्त्वाचा आहे. सो वन एजिंग, आपले पवार साहेब बघा, आपल्याकडे असणारे सिनियर सिटीजन, वन हॅज टू एज विच इज नॅचरल, पण ग्रेसफुल एजिंग झालं पाहिजे. आणि त्याच्यामुळे मला असं वाटतं की दिस डे इज व्हेरी इम्पॉर्टंट टू डिस्कस. त्यानंतर सायकोलॉजिकली ते खूप नर्वस होतात. यू कॅन मेक आउट, जर तुमचं चांगलं ट्रेनिंग झालं तर तुम्ही बघू शकता की हे सिनियर सिटीजन सायकोलॉजिकली डाऊन झालेले आहेत, जाणून बुजून त्यांना डाऊन करण्यात आलेलं आहे. एल्डर अब्यूज, इंटेन्शन, तर हे तिसरी लक्षणं आहेत. डिस्ट्रक्शन अँड द फॅमिली अँड सोशल
लाइफ पर परिणाम होता उसका क्या होता है, डिस्ट्रक्शन होता है, उनको कहाँ जाने को दिल नहीं होता है, कहाँ किसी को मिलने को दिल नहीं होता है, तरह तरह के बहाने। ये उनको लगता है कि घर के लोगों को लगता है अभी आप भजन करो, अब आप मंदिर में जाओ, आप क्यों हमारे साथ पार्टी में आते हैं, वो तो वहाँ पे यंग लोग हैं, वहाँ पे आपको सूट नहीं करेगा, ये साड़ी आपको सूट नहीं करेगी, ये जो लंबा जो है वो आपको सूट नहीं करेगा। इस तरह से वो डिस्क्रिमिनेशन होता है। इसके वजह से उनका कॉन्फिडेंस लेवल जो है वो कम होता है और उनकी फैमिली और सोशल रिलेशंस जो है वो कम होते हैं। आप देखेंगे तो शादी वादी में बोलते नानी नहीं आई, आजी नाही आले, आजोबा नाही आले, काका नाही आले, हां ते घरातच आहे, त्यांना कोण बघायला नाही आहे, त्यांना मन असतं यायचं, पण आपण फोर्स करतो का की नाही तुम्हाला यायला पाहिजे, त्यांना फोर्स करा, त्यांना चांगले कपडे द्या, नाही नाही तुम्ही नाही गेलं तर मी नाही जाणार, असं आपण कधीच सांगत नाही। आता त्यांचं आपणच सांगतो त्यांचं वय झालं, वय कोणाचं होत नसतं, कळलं ना। सिनियर सिटीजनच्या मध्ये पण जवान मन असतं, फक्त ते तुम्हाला आउटर लुकनी तसं वाटतं, त्यामुळे त्यांना सातत्याने अशा प्रकारचं फिलिंग घेतलं पाहिजे तुम्हाला आम्हाला तुम्ही हवेत, आम्हाला तुम्ही हवेत, तुम्ही या बरोबर, यू विल बी ॲडिंग टू दॅट। आणि सिनियर सिटीजन जर कोण गेले तर लोकांचं स्वागत तिकडे जास्ती चांगलं होतं तरुणांपेक्षा, त्याच्यामुळे हा एक खूप वाईट परिणाम एल्डर अब्यूजचा होतो। डेव्हस्टेटिंग, आता डिस्क्रिमिनेशन जसं मी म्हणलं फॅमिलीमधले जर तुम्ही गेलं तर आजी आजोबांना जरा वेगळं बसवलं जातं, त्यांना वेगळं हे कोण लक्ष देत नाही, ते पण आपले शांत राहतात, ते म्हणतात आहे मिळालं तेच बस झालं, आता अजून काय अपेक्षा करायचं। सो ते म्हणतात हे नाही मिळालं तर घरी जाऊन आणखीन बोलणं खाण्यापेक्षा आहे ते गप्प बसायचं, जसं आलं तसं। बरेच जण हसतायत, तर आहे ते चाललंय ते बरं आहे, त्यामुळे सगळं टॉलरेट आपलं केलं जातं। दॅट इज ऑल्सो इफेक्ट ऑफ एल्डर अब्यूज। नाव डेव्हस्टेटिंग फायनान्शियल लॉस, फायनान्शियल लॉसचा काय डेव्हस्टेटिंग इफेक्ट होतो तो आपल्याला ॲडव्होकेट प्रमोद यांनी सगळं सांगितलेलं आहे। तर त्यांच्याकडे असलेले पैसे, त्यांची असलेली नावाची प्रॉपर्टी, त्यांच्याकडे तेवढ्यापुरतं त्यांना महत्त्व दिलं जातं। सरकारने काही लोकांना पेन्शन दिलं आहे, ते पेन्शन असेपर्यंत त्यांना महत्त्व दिलं जातं, तेच जर पेन्शन वडील वारल्यानंतर आईला गेलं तर मग आईला महत्त्व दिलं जातं, ज्याच्याकडे पेन्शन आहे त्याला महत्त्व दिलं जातं, बाकीच्यांना टेन्शन दिलं जातं। सो दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट। आणि पेन्शन मग आईला महत्त्व, आई अकाउंटमध्ये बँकेतून पैसे काढायचे असतात, तर एनिवे अशा प्रकारचे। त्यानंतर आईच्या नावावर प्रॉपर्टी आहे, बरोबर आहे, आता हे झाल्यानंतर बाबांनी आईला केलेलं आहे, गावची जमीन आईच्या ह्याच्यावर, मग तिला महत्त्व दिलं जातं। आणि कधी कधी तर तिची फसवणूक पण केली जाते, मग आई पण म्हणते अरे माझा एकुलता एक मुलगा आहे, तुला नाही तर कोणाला, हे तुलाच मी देणार आहे, आणि म्हणून त्यांच्याकडून सगळे कागदपत्र, सब कागज का ये है, डॉक्यूमेंट है। मेरा कहने का मतलब ये है कि फाइनेंशियल इस तरह की प्रताड़ना, अब बड़े बड़े रेमंड्स का भी आपने सुना है, रेमंड जैसे अगर इंसान से और टाटा बिरला जैसे यहाँ पे बड़ी बड़ी केसेस चालू है, वो क्या है, वो उनको लगता है अपना ही इकलौता बेटा है, वही वारिश है, अब जीते जी दूंगा तो एटलीस्ट मेरा ख्याल रखेगा, उसको नहीं मालूम जीते जी देगा तो ख्याल नहीं रखेगा, और उसको वेटिंग पीरियड पे रखो, उसको वेट लिस्ट में रखो। ये हमेशा ध्यान रखो कि सबसे पहले यू हैव टू टेक केयर ऑफ योर सेल्फ टिल द गॉड गिव्स द ग्रेस टू लिव, एंड देर आफ्टर यू कैन डिसाइड। उनको भी थोड़ा सा वेटिंग रहने के, देगा कि नहीं देगा, देगा कि नहीं देगा, तब तक एटलीस्ट आपकी खुशामदी करते रहेंगे, ठीक है। उसके बाद अभी आप कोविड में काफ़ी देखा, कोविड में जो इफ़ेक्ट था सीनियर सिटीजन्स को, हमको भूलना नहीं चाहिए। सबसे ज़्यादा डेथ्स अगर आप देखेंगे तो कोविड में ग्लोबली, जो आंकड़े मैं WHO के नहीं दे पा रही हूँ, विच इज़ रिलेटेड टू एल्डर, वर्ल्ड एल्डर अब्यूज़ डे, तो 65% जो डेथ हो गई थी वो 60+ से लोगों की ज़्यादा हो गई थी। दैट इज़ बिकॉज ऑफ ऑल दिस थिंग, कि उनके जो हेल्थ पैरामीटर्स है, उनका जो डर है, मुझे कौन देखेगा नहीं देखेगा, ट्रांसमिशन होगा, घर के लोगों ने बोला बाहर जाना नहीं, एक तरह का इस तरह का जो वातावरण भय पैदा हुआ था, दैट ऑल्सो वन ऑफ द रीजन्स फॉर कोविड डेथ। तो वो भी एक एल्डर अब्यूज़ था कि उनका बहुत निगलेक्ट हो गया था, हॉस्पिटलाइज हो गए थे, उनको देखने को कोई नहीं आ रहा था, उनका लास्ट राइड भी किसी ने नहीं किया, उनको एम्बुलेंस भी कोई लेके नहीं गया। सो कोविड रिलेटेड टाइम में जो एल्डर अब्यूज़ हुआ वो दुनिया में सबसे पहले कभी नहीं हुआ था। इट वॉज अ मास एल्डर अब्यूज़ टाइम, 2 years of senior citizens।
तो ये सब मैंने आपको जो दुष्परिणाम बताए हैं यहाँ पे, तो इफ़ेक्ट्स जो मैंने बताए ये क्या होते हैं, अभी क्या करना चाहिए, व्हाट इज़ टू बी डन, ये तो जैसे सबने के ये सब आपको मालूम है। आगे करना क्या चाहिए, करना ये चाहिए कि विक्टिमाइजेशन जब होता है फ्रॉड का, तो जैसे अभी उन्होंने बोला कि फ्रॉड्स का इकोनॉमिक अब्यूज़ होता है, तो आपको ट्रेनिंग लेना चाहिए। इसीलिए हम लोग हैं, हमारी संस्था है, हम लोग इसके बारे में भी बड़े पैमाने पे कुछ काम करेंगे। ये फ्रॉड्स को कैसे अलर्ट करना चाहिए, मैंने खुद हमने अर्बन सेल के वजह पाँच रिकमेंडेशन गवर्नमेंट ऑफ इंडिया को दिए हैं, पवार साहब को भी दिए हैं, सुप्रिया जी को भी दिए हैं, जो बड़े पैमाने पे वो जो फ्रॉड्स होते हैं उसको हम लोग लाखों लोगों तक कैसे प्रिवेंट कर सकते हैं, ये रिकमेंडेशन्स है। दूसरा है ज़्यादा से ज़्यादा नर्सिंग होम होना चाहिए। मुझे बहुत खराब लगता आहे, मला फार वाईट वाटतं की आपण शहरात आहोत पण गावामध्ये नर्सिंग होम नाही, डे केअर सेंटर नाही, सिनियर सिटीजन होम नाही, तर त्यांचं कसं होत असेल। पण निदान त्या ठिकाणी लोकांचा इतका दबाव असतो की तिकडे एल्डर अब्यूज त्यातल्या त्यात कमी होतो, पण शहरात जास्त होतं कारण आयसोलेशन असतं। तर एनिवे, तर जास्तीत जास्त डे केअर सेंटर्स उभे राहिले पाहिजेत, जास्तीत जास्त नर्सिंग होम। ह्याच्यासाठी पॉलिसी मेकर्स, व्हॉट आय फील दॅट पॉलिसी मेकर जे आपले राज्यकर्ते आहेत त्यांनी ह्याच्यावर लक्ष ठेवलं पाहिजे। जो फायनान्शियल बजेट आहे तो कमीत कमी 20 ते 25% फायनान्शियल बजेट हॅज टू बी गिवन फॉर द क्रिएशन ऑफ इन्फ्रास्ट्रक्चर, ज्याच्यामध्ये झालं पाहिजे। तर MWPSC ॲक्टमध्ये ते लिहिलेलं आहे, एव्हरी डिस्ट्रिक्ट 1 डे केअर सेंटर और 1 सिनियर सिटीजन होम झालं पाहिजे। व्हॉट कॅन बी डन त्याप्रमाणे लॉ एन्फोर्समेंट ऑथॉरिटी, जसं पोलीस आहेत ना, पहिलं सांगतात तुम्ही आम्हाला पहिलं प्रूव्ह करा का हा गुन्हा होतो की नाही होतो। एखादा माणसाचा मर्डर झाला तरी सांगतात हे आमच्या हद्दीत नाही, ते त्यांच्या हद्दीत आहे। अरे माणूस मरतोय, तो हद्द काय बघतोस, बरोबर आहे ना। पहिलं त्याला हे घे ना, त्याला ट्रीटमेंट दे, नंतर FIR घ्या। हां, तुम्ही मारलं आम्ही बघितलं नाही असं करा, अरे काय, म्हणजे ह्यांच्या वेगळ्या डेफिनेशन असतात। चांगले पोलीस अधिकारी पण आहेत, मी नाही म्हणत नाही, पुलिस अधिकाऱ्यांना हम लोग बहुत पैमाने पे ट्रेनिंग देते हैं कि MWPSC एक्ट है, उसमें 3 तरह ये पेनल ऑफेंस है। एल्डर अब्यूज़ करना हा कॉग्निझेबल ऑफेन्स आहे। बऱ्याच इवन पोलीस ऑफिसर्सना माहीत नसतं, आम्ही त्यांना सांगतो पुस्तकं उघडा आणि वाचा, ते धूळ खातात। ते म्हणतात आता तुम्ही सांगितलं, आता काय पुस्तक उघडायची गरज नाही, डोक्यात गेलं, आम्ही लिटरेट झालो, असं होत नाही। कंटिन्युअसली पोलीस अधिकाऱ्यांनी एल्डर अब्यूज हे 3 ठिकाणी कॉग्निझेबल ऑफेन्स आहे। एखाद्या घरातल्या एल्डरला रस्त्यात टाकणं हा खूप मोठा गुन्हा आहे, त्याला 3 महिन्याची शिक्षा आहे। एखाद्या ह्याला प्रतारणा करणं, मारझोड करणं, ह्याला पण 3 महिन्याचा हे, असे 3 ऑफेन्सेस आहेत। बऱ्याच ओल्ड एज होममध्ये तुम्हाला मेजॉरिटी अशी लोकं मिळतील की ज्यांना घरातून अबंडन केलेलं आहे आणि कुठून तरी त्यांना पकडून आणलेलं आहे, त्यांना माहितीच नाही, त्यांना डिमेन्शिया झालेला आहे, त्यांना त्यांचं आधार कार्ड नाही, काही नाही, त्यांना काही स्कीम्सचा उपयोग होत नाही आहे। तर ज्याला आम्ही ओल्ड एज होम्सचे व्हिजिट करतो तर आम्ही प्रत्येकाचं आधार कार्ड तपासून बघतो आणि तिकडच्या कलेक्टरला म्हणतो की तुम्ही ह्याला स्वतःचं आधार कार्ड द्या ह्या ओल्ड एज होमचं। एनिवे, तर नेक्स्ट इज एल्डर लाईन। जसं त्यांनी सांगितलं की आपल्याकडे एल्डर लाईन असणं खूप महत्त्वाचं आहे। आपल्याकडे एल्डर लाईन्स आहेत, पण गव्हर्नमेंट ऑफ इंडियाने केली पण तेवढी इफेक्टिव्ह नाही आहे। तर एल्डर लाईन्स खूप मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याकडे निर्माण होणं खूप खूप गरजेचं आहे। आणि मला तर नेहमी वाटतं की एल्डर्ससाठी जास्तीत जास्ती फायनान्शियल बजेट प्रोव्हिजन करणं खूप गरजेचं आहे। कारण काय, एल्डर्स लोकांना मतदार म्हणून तेवढं महत्त्व मिळत नाही। पण मी सगळ्या पॉलिटिशियन्सना हे सांगते की आज आपला भारत देश हा सगळ्यात पॉप्युलेशन वाईज डिक्लेअर झाला आहे। चायनाला त्यात तरी आपण पाठीला टाकलेलं आहे पॉप्युलेशनमध्ये, त्यातल्या त्यात 65 वर्षापर्यंत तरुण ते 65% आहेत। ही सगळीजणं आता 10-15 वर्षांनी सिनियर सिटीजन होणार आहेत। सो आवर नेशन विल बी रेकग्नाइज ॲज द हायेस्ट ओल्डर पीपल्स नेशन म्हणून आहे। तर आपल्याला किती मोठ्या प्रमाणामध्ये फायनान्शियल इन्व्हेस्टमेंट्स करावे लागणार आहेत। सो गव्हर्नमेंट, आता तुम्ही UPची इलेक्शन्स बघा ज्या होतात, किंवा गावातल्या आपल्या इकडची इलेक्शन्स बघा, एक सिनियर सिटीजन 90 वर्षाचं समजा डोक्यावर घेऊन ते मतदानाला जातात। मतदान हा त्यांचा धर्म समजतात
की माझ्या सरकारला माझं मत मी टाकलंच पाहिजे. देश स्वतंत्र झाल्यानंतर मला तो अधिकार मिळाला, तो मी मरेपर्यंत करणार. आजचे लोक पहिले खंडाळ्याला जातात, लोणावळ्याला जातात आणि तिकडे सी दिस इज द डिफरन्स का सिनियर सिटीजन किती डिसिप्लिन्ड असतात. तर अशा वेळेला त्यांच्यामुळे हे सरकार आहे. आणि आत्ता पण येणारं जे सरकार आहे ते 20% पॉप्युलेशन बरोबर आहे ना. आता आपण 17-18% पॉप्युलेशन येणार. आता आपण सगळ्या रिप्रेझेंटेटिव्ह सांगितलं पाहिजे, जर गव्हर्नमेंट आम्ही निवडून आणू शकतो तर गव्हर्नमेंट आम्ही पाडू पण शकतो. अशी ताकद आपल्यामध्ये निर्माण झाली पाहिजे की वी कॅन टॉपल द गव्हर्नमेंट. सो प्लीज आमच्या सगळ्या ज्या महत्त्वाच्या ज्या ह्या मागण्या आहेत त्या तुम्ही पुरवल्या पाहिजेत. आणि फेस्कॉमला पण मी विनंती करते की तुमच्या ज्या टिपिकल मागण्या आहेत, पेन्शन, त्याच्यानंतर ज्या टिपिकल सरकारी सर्व्हिसमधून आलेल्या मागण्या मी नेहमी फेस्कॉमच्या बघते, त्याच्या पलीकडे जाऊन बघा. त्याच्या पलीकडे बघून शेतकऱ्यांसाठी मागा, गरीब लोकांसाठी मागा, ज्यांनी कधीच सर्व्हिस नाही केली, त्यांच्या हेल्थचं बघा. सो व्हॉट आय फील रिक्वेस्ट टू फेस्कॉम की गो बियॉन्ड द सर्व्हिस चे करणारे आहेत. कारण त्यांचं आहे डोंट गो फॉर STचा प्रवास, हे ते तर गव्हर्नमेंट करतं. गव्हर्नमेंटने आता 75 केलं, त्याच्यामध्ये 75 वर्षाचा माणूस काय STतून जाणार नाही. पण वाय नॉट 60-62 ते केलं तर बोजा जास्ती होणार. खरंच करायचं तर 60% स्टार्ट करा ना. सो गव्हर्नमेंटच्या सगळ्या हे त्यांचे फायनान्शियल बजेट बघूनच करतात, त्याच्यामुळे ते त्यांच्या नादाला लागणं काय अर्थ नाही. तर आपण आपलं प्रेशर ग्रुप त्यांच्यावर तयार केलं पाहिजे आणि ते करून घेतल्या पाहिजेत. आता थोडंसं मी मघाशी जे फायनान्शियल ॲब्यूजबरोबर मी 5 मिनटं बोलते आणि माझं भाषण संपवते. या जाऊन या. हां येस डेफिनेटली यू आर माय रोल मॉडेल सिनियर सिटीजन. तर थोडंसं मी तुम्हाला फक्त मी जे फायनान्शियल फ्रॉड्सवर थोडं काढून ठेवलेलं आहे ते 5 मिनटामध्ये मी बोलते. ज्यावेळेला तुम्हाला ईमेल्स येतात, आय एम टॉकिंग अबाउट द फायनान्शियल फ्रॉड्स. म्हणजे फ्रॉड्स ईमेलवर कसे येतात ते फक्त थोडक्यात मी सांगते. ईमेलवर येणारे फ्रॉडमध्ये काय लिहिलेलं जातं, यू हॅव वन अ लॉटरी. काय म्हटलं जातं, तुम्हाला लॉटरी लागलेली आहे. ओ यू हॅव वन अ प्राईज, तुम्हाला खूप मोठं बक्षीस. ते नायजेरियन फ्रॉड, आणखीन हे आफ्रिकन कंट्रीमधले आलेले फ्रॉड्स असतात वगैरे. डोकं हैराण झालं होतं आपल्या पोलीस डिपार्टमेंटचं. आता थोडं कमी झालेलं आहे. ते इतका मिसयूज करतात की कोणी एज्युकेटेड नसतात बरं मुलं, पण त्यांना ते टेक्नॉलॉजी आलेली असते. आणि व्हॉट इज सायबर क्राईम आणि सायबर फ्रॉड्स म्हणजे काय, आपलं हे जग आहे आणि हे आकाश आहे, त्याच्यामधला जो स्पेस आहे त्याला सायबर म्हणतात, कळलं. आणि ह्या सायबर म्हणजे ह्या आपल्या पलीकडे न दिसणारं जो माणूस आहे तो तुमच्याशी फ्रॉड करतो. आणि फ्रॉड करणाऱ्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं असतं की ॲनॉनिमिटी. मी कोणाला डायरेक्ट मारू शकत नाही, कारण मी मारल्यानंतर माझ्यावर FIR होईल. पण मी जर त्यांना इनडायरेक्टली मारलं तर मग माझी ॲनॉनिमिटी राहील, मी कोण आहे कळणारच नाही. आणि ह्या ॲनॉनिमिटीमुळे हे सायबर फ्रॉड्स वाढलेत. त्याच्यामध्ये खून, डेथ्स, राईट अप टू फायनान्शियल फ्रॉड्स कसे होतात. आता हे फक्त फायनान्शियल फ्रॉड्सबद्दलच बोलते की मेल्सतर्फे येणारे स्कॅम जसे मी सांगितलं. त्याच्यानंतर तुम्हाला भरपूर पैसे मिळालेले आहेत, मग ते एक रंजक स्टोरी आम्ही नंतर सांगू तुम्हाला. भरपूर पैसे मिळालेले आहेत ते येतात. फेक चॅरिटीज आस्किंग फॉर मनी, आम्ही चॅरिटी करतो. मला पण आत्ता 2 मी ब्लॉकमध्ये टाकले बोलता की वी आर द इन्स्टिट्यूट, कॅन वी हेल्प. आज गव्हर्नमेंटचे जे सगळे स्कीम्स आहेत ना ते आम्ही तुम्हाला हे करून देतो. आपल्याकडे येतात काही कारण गव्हर्नमेंट जे स्कीम्स करतं ना स्किल डेव्हलपमेंट, त्याच्यासाठी भरपूर डॉक्युमेंट्स लागतात. ते डॉक्युमेंट्स आपल्या आयुष्यात आपण पुरे करू शकत नाहीत, इतके ते कडक डॉक्युमेंट. आता ते डॉक्युमेंट आम्ही सहज करू शकतो आणि तुम्हाला CSR मिळवून देतो, तुम्हाला चॅरिटी मिळवून देतो, आम्ही हे करतो. हे पण सायबर फ्रॉड्स आहेत. त्यामुळे असे फ्रॉड्स इमिजिएटली ब्लॉक करून टाकायचे, इमिजिएटली. आपल्याला असं नकोच. त्यानंतर फ्री लंच इन्व्हेस्टमेंट सेमिनार्स, हे पुण्याचं तर फारच फेमस आहेत. पुणेकर मस्त उत्तर देतात ह्यांना की तुम्ही या, मग बायकोला घ्या, मग होणार काय नाही, आमची एक स्कीम आहे वगैरे वगैरे. मग बायकोच पाहिजे का, हो मग त्या पण आल्या पाहिजे, पण त्या नाही आहेत, पण आणा ना त्यांना. किंवा बॅचलर आहे ते पण नाही बघत.
तुम्ही आणि मला हे कळत नाही की हे करतात नवरा आणि बायको दोन्ही आलं पाहिजे असंच का बोलतात का तो फ्रॉड आहे शेवटी तो. आणि नंतर मग लंचला आलं पाहिजे, नाही नाही मग एवढंच लंच बिंच काय नसतं. मग एका पुणेकरांनी सांगितलं हो का असं का, अच्छा वा वा बरं आहे. ते पुणेकर उत्तर कसे छान देतात तुम्हाला माहिती आहे. मग सगळं झाल्यानंतर त्यांनी शेवटचं विचारलं मेनू काय आहे. मेन्यू काय आहे, तर मेन्यू काय नाही आहे. अच्छा अच्छा मग ठीक आहे कळवतो तुम्हाला नंतर. म्हणजे अशा प्रकारे जाळ्यात करायचं आणि सांगायचं की आमचं इकडे प्रोजेक्ट होतो, इथे तुम्ही इन्व्हेस्ट करा, आमचे एवढे एकर्स आहेत. आणि तुम्हाला जबरदस्तीने त्यांचं मग रिसॉर्ट आम्ही उघडतोय वगैरे, मेंबर्स व्हा वगैरे वगैरे आणि बोलवतात. मग बायको म्हणते अहो घ्या की हो. मग नवरा बोलतो अगं नाही नाही तुम्ही माझ्या प्रेम करताना तर माझं हे वाढदिवस आहे ना, मग तुम्ही घेतलंच पाहिजे, थोडं तरी घ्या हो, एखाद एकर घ्या ना. त्याला माहिती आहे बायको विल मोटिवेट. अशा प्रकारे हे फ्रॉड्स होतात. आता दुसरे कम्प्युटरवर होणारे, आता तुम्ही म्हणाल तर तुम्ही सगळे डिजिटल होत आहे, कम्प्युटर होणारे म्हणजे त्यांनी सांगितलं ना फिशिंग स्कॅम, ज्याच्यामध्ये ऑफिशियल लुकिंग ईमेल्स असतात. असं वाटतं की ऑफिशियल आहे, तुम्ही करता ना कम्प्युटरवर ICICI त्यातलं आय असेल सी असेल आय नसणार. अशा प्रकारे ते करतात की हे जे ईमेल्स आहेत ॲडव्हर्टिजमेंट पटकन पॉपअप मेसेज होतो, पटकन तो गायब होतो आणि तुम्ही लगेच त्या ह्याला क्लिक करता. ती क्लिक करू नका. जसं त्यांनी सांगितलं क्लिक केलं का तो पॉर्नोग्राफी निघते, असंच काहीतरी भलतं निघतं म्हणून ते तुम्हाला ब्लॅकमेल करायला लागतं आणि तुम्ही घाबरून जाता. शेवटचं होतं नंतर मग तुमच्या ह्याच्यामध्ये व्हायरस टाकतात. ते आपण म्हणत हे व्हायरस जाऊ नये. व्हायरस जाऊ नये ह्याचा अर्थ कसा आहे की त्याच्यामध्ये तुम्हाला फक्त एवढं मी काय कम्प्युटर एक्सपर्ट नाही आहे पण थोडंसं वाचन करून तर तुम्हाला अनेक आता ॲप्स आहेत, हॅकर्सचे पण ॲप्स आहेत. म्हणजे हॅकर मी तुमचं आता जे कॉन्व्हर्सेशन आहे ना तुम्ही एकमेकांमध्ये करता ना, ते मी एक ॲप आहे ते मी ऐकू शकते बाहेर जाऊन. देर इज अ ॲप. तुमचं कॉन्व्हर्सेशन काय आहे दोघांचं ते डिटेक्ट करणं किंवा हे करण्याचं पण ॲप आहे. ते जर तुम्ही विकत घेतलं तुमच्या ह्याच्यामध्ये बसवलं तर तुम्ही सुद्धा एकमेकांचं एका मुलगा एक मुलगी बोलते आहे, ठीक आहे, इट्स अ प्रायव्हेट कॉन्व्हर्सेशन. आता मेंबर ऑफ पार्लमेंट किंवा प्रधानमंत्री किंवा एकमेकांशी बोलत आहेत किंवा महत्त्वाचं सांगतात, ते कसं कम्युनिकेट करणार. मग देर इज अन ॲप, ते जर तुम्ही इन्स्टॉल केलं आणि ते नंबर जर तुम्ही केला तर ते पूर्ण कॉन्व्हर्सेशन तुम्ही ऐकू शकता, विच ओनली पोलीस आर अलाउड. पोलिसांना सुद्धा होम मिनिस्ट्रीची खूप मोठी परमिशन घ्यावी लागते, त्याला इंटरसेप्टिंग म्हणतात आणि त्याच्यासाठी कायदा आहे. ते पण देशाची न्यायव्यवस्थेमध्ये टेररिस्ट तर नाही करत ना हे ऐकण्यासाठी गृह मंत्रालयाला फक्त परमिशन आहे. ते सुद्धा ॲप्स आलेले आहे. सो यू हॅव टू बी व्हेरी केअरफुल फ्रॉम दी हॅकर्स. हे ॲप्स वगैरे वाटेल ते घेऊ नका. म्हणून आपण एक सूचना केली होती की ॲप्सची ऑफिशियल लिस्ट जाहीर करा की हे ॲप्स अलाउड आहेत. आणि जे ॲप्स अलाउड नाहीत त्यांना साहेबांनी सांगितलं 2-2, 3-3 वर्षाची शिक्षा आहे. अनऑफिशियल ॲप जर तुम्ही वापरले तर इट इज अ पनिशेबल ऑफेन्स अंडर सायबर क्राईम अंडर IT ॲक्ट. त्यानंतर अनदर ऑनलाईन होत आलं माझं, तुम्हाला पर्सनल लोनसाठी पण येतात ते हे अदर ऑनलाईन स्कॅम डेटिंग और फेसबुक स्कॅम आहेत. वर्क ॲट होम और इन्व्हेस्टमेंट स्कॅम, तुम्हाला इन्व्हेस्ट करायचं आहे का कुठे तर अमुक इन्व्हेस्टमेंट आहे, बजाज फायनान्स हे फायनान्स देतो ते फायनान्स देतो आणि अशा प्रकारचे तुम्हाला भुरळ घातले. लॉटरी स्कॅम तर खूपच फेमस आहेत. आणि त्यानंतर फोनमध्ये IRS, आम्ही तुम्हाला ट्रेजरी डिपार्टमेंटमधून बोलतो आहे मोबाईलवर आणि तुम्ही जर नाही केलं तर तुम्हाला किंवा ग्रँडपा स्कॅम्स म्हणून पण पुष्कळ फेमस आहेत. फेक कॉल फ्रॉम ग्रँडफादर नेव्ह्यू नीस आणि दे आर इन ट्रबल. ते सांगतात की तुमची नीस बोलतोय लांबची, तुमचे ग्रँडपेरेंट्स पुष्कळ ट्रबलमध्ये, त्यांना असं झालेलं आहे, त्यांना हॉस्पिटलाइज करायचं आहे, लवकर पैसे द्या. आणि आपण पैसे देऊन बोलतो आता नाही अजून द्या करतो की आम्ही भाची बोलतो. आपलं कधी संबंध नसतं, आपल्याला खरं वाटतं ना आणि आपण बँकेमध्ये पैसे टाकतो. दॅट इज कॉल्ड ग्रँडपा कॉल्स. ते पण खोटे असतात. टेलिमार्केट तर तुम्हाला माहिती आहे की कशा प्रकारचे कॉल्स येतात. TV आणि रेडिओमध्ये प्रॉडक्ट आणि शिपिंग, वेट लॉस, आजकाल सगळ्यांना वजन कमी करायचं आहे त्याच्यामुळे वेट लॉसचे पण खूप मोठ्या प्रमाणात प्रॉडक्ट
हे खोटे खोटे प्रॉडक्ट येतात की तुम्ही अमुक ह्याच्यामध्ये लगेच वजन कमी करणार वगैरे, हे पण सायबर क्राईम आहे. तर तुम्ही वजन कमी करायचं असेल तर न्यूट्रिशन आणि व्यायाम ह्याच्या व्यतिरिक्त काही नाही आहे आणि ते तुमच्याच हातामध्ये वाढवणं कमी होणं. त्यामुळे ह्या ॲपच्या ह्याच्यावर आपण जाऊ नको. त्याच्यानंतर लास्ट ॲप आहे इन पर्सन. डोर टू डोर लोक जातात, त्यानंतर फॅमिलीला इन्व्हॉल्व करतात, लॉयर्स म्हणून हे करतात, गार्डियन POA म्हणजे पर्सन ऑफ ओरिजिनल सिटिझन, मेडिकल केअर गिव्हर म्हणून जातात, त्यानंतर ट्रान्झॅक्शन युझिंग क्रेडिट कार्ड, अशा अनेक प्रकारचे अब्युजेस असतात. त्याच्यामुळे फायनान्शियल ॲब्यूज कोणाकडून होऊ शकतं, फॅमिलीकडून होऊ शकतं, फ्रेंड्सकडून होऊ शकतो, नेबरकडून होऊ शकतो, ॲक्वेंटंटकडून होऊ शकतो, प्रोफेशनल्सकडून होऊ शकतो, लॉयर्स अँड डॉक्टर्सकडून सुद्धा होऊ शकतो, ॲडवायझरकडून होतं, क्लर्जीकडून पण होऊ शकतं, गार्डियन्सकडून पण होऊ शकतं. त्यामुळे स्ट्रेंजर्सकडून तर होऊ शकतं. TV, रेडिओच्या ॲड ह्या सगळ्यांपासून बी केअरफुल आणि खूपच तुम्ही हे करा, जास्तीत जास्ती तुम्ही ह्यापासून लांब राहा. आणि जर तुम्ही ह्याच्या ह्या कॉम्प्लिकेशन्समध्ये आलात तर जसं मी तुम्हाला सांगितलं असतं की असं वाटतं की माझी सगळीच संपत्ती पुढे गेली, आता मी काय करू. मग त्याच्यामुळे डिप्रेशन, मेंटल हेल्थ, अर्ली डेथ, लॉस ऑफ मनी, लॉस ऑफ अशा सगळ्या गोष्टी होतात. तर प्लीज अजून खूप मोठं प्रेझेंटेशन आहे, त्यामुळे स्वतःला ह्या फायनान्शियल ॲब्यूजपासून आणि इतर प्रकारचे जे जसं मी MWPSC ॲक्टमध्ये ज्या प्रकारचे ॲब्युजेस होतात त्याच्यापासून स्वतःला सावध राहा. आजचा हा माझा जो टॉक आहे त्याचं संपूर्ण जर मी समरी 2 मिनटात केली तर ती अशी राहील की मी तुम्हाला एल्डर अब्यूज अवेअरनेस डेचं महत्त्व सांगितलं की जे 2011ला युनायटेड नेशन्सनी केलेलं आहे. ते का केलं, क्यों किया, वो भी मैंने बताया है कि विलफुल निग्लेक्ट और एब्यूज़ जानबूझकर करके वो करने से क्या परिस्थिति और डेथ के ऊपर परिणाम होते हैं और क्या क्या टाइप के फ्रॉड्स अभी अभी निकले हैं, वो सब एल्डर अब्यूज़ ही है. मारपीट तो मैंने उसमें निकाला ही नहीं, वो तो बहुत ही अलग विषय हो जाएगा. सो कृपा करके ये एल्डर अब्यूज़ अवेयरनेस डे जो आपने यहाँ पे सुना, जो आपण आता ते इतर ठिकाणी त्याचं डेसिमिनेशन करा. ठिकठिकाणी तुम्ही स्वतः अवेअरनेस वर्कशॉप घ्या. आम्ही येऊ तुमच्याकडे, आपली जी पूर्ण टीम आहे ती येतील. तुम्हाला वाटलं की इकडे येऊन आपण YCC यशवंतराव चव्हाण सेंटरबरोबर करूया तर खूप मोठ्या प्रमाणामध्ये आपण ह्याचं प्रकारचं अवेअरनेस करत राहू, राज्यभर करत राहू, एवढंच मी सांगते. आणि आपण शांत चित्ताने माझे बोलणे ऐकले त्याबद्दल मी धन्यवाद सांगते.